आणि अजून एक गोष्ट आहे की अनेक लोकांना ही माहितीच नाही आहे. शिवाजी महाराजांचा निर्माण केलेला गागा भट्टांकडनं निर्माण करून घेतलेला शेणवी जाती निर्णय, शेणवी ज्यांना सारस्वत समाज म्हटलं जातं, याविषयी शेणवी जाती निर्णय म्हणजे शिवाजी महाराजांनी तर अफजल खानाचं पोट फाडलं, शाहिस्ते खानाची पोटं तोडली, आग्र्यावर, ह्या पराक्रमाच्या गोष्टी तर आहेतच, परंतु शिवाजी महाराजांनी अनेक काही गोष्टी केलेल्या त्यातलं फार महत्त्वाचं आहे. त्यातले थोडक्यात सांगतो मी, थोडासा 2 मिनिटं जास्त, मी नंतर मी फार कमी वेळ घेतो, कारण शिवाजी महाराजांविषयी बोलायला लागलं तर मी काय 8 काय 10 तास बोलेन. शेणवी जाती निर्णय. शिवाजी महाराज जेव्हा शाहिस्ते खानाचं जो काम केल्यानंतर लगेच ते राजापूर जिंकायला आले, तिथं त्यांना काही शेणवी लोक भेटले आणि त्या शेणवी लोकांनी आपली सामाजिक तक्रार त्यांच्याकडे मांडली. ती तक्रार अशी होती की इतर ब्राह्मण लोक आणि शेणवी लोकांमध्ये भेदाभेद होते, कारण शेणवी लोकांचा जो आहार विचार या विषयावर इतर ब्राह्मणांचं म्हणजे त्यावेळेस अनेक काही सामाजिक भेद व्हायचे आणि त्याचा शेणव्यांना त्रास व्हायचा. हे त्यांनी तक्रार सांगितली. ह्याची तुम्हाला अजून एका संदर्भात पुरावा मिळतो, म्हणजे कोकण आख्यानात. कोकण आख्यानातल्या कोकण आख्यानकारानंच म्हटलंय की राजापूरला शिवाजी महाराजांना शेणवी लोक भेटले. त्यांनी ते सांगितलं की असं आहे. तर शिवाजी महाराजांनी काय केलं त्यावेळेस, ही 1663ची गोष्ट, त्यासाठी ह्या 2 ब्राह्मण समाजांमधला म्हणजे शेणवी समाज आणि इतर ब्राह्मण यांच्यातलं वाद मिटवण्यासाठीचा हा गागा भट्टांना सोपवलं. गागा भट्टांनी पुढच्या वर्षी सन 1664 राजापूर इथं शेणवी जातीनिर्णय आजच्या सांगायचं एक परिषदच बोलवली. वेगवेगळे अनेक प्रकारचे त्यावेळचे ब्राह्मण लोक बोलवले आणि त्यातला तो वाद सोडवला आणि दोन्ही समाजाला व्यवस्थित न्याय मिळेल आणि शेणवी लोकांचं समाधान होईल असं सर्व काही केलंय. हा शेणवी जाती निर्णय आहे, तो प्रसिद्ध पण झालेला आहे. अशा प्रकारचं काम की गोव्यातील हा सारस्वत समाज किंवा शेणवी समाज हा इथला एक फार महत्त्वाचा समाज, ह्या समाजाला प्रतिष्ठा किंवा त्यांना न्याय देण्याचं काम शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत केलेलं आहे. म्हणजे पुढं 18व्या शतकात मराठेशाहीमध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये अनेक शेणवी लोक आहेत. माशेलमधले मूळचे रामचंद्र मल्हार सुकटणकर, मराठ्यांच्या उत्तर हिंदुस्थानातले कारभारी, किंवा जीवादादा केरकर, लखमादादा लाड, हे अनेक मंडळी आहेत की महादजी शिंदेचा कारभारच हा शेणवी कारभार म्हणून ओळखला जायचा. अनेकांनी फार मोठं काम केलेलं आहे ते, की इथल्या आपल्या सर्व मंदिरांच्या बाबतीत सुद्धा या शेणव्यांनी जे काही काम केलं त्याचा आपलं पत्रव्यवहार आपल्या पुरावी लेखमध्ये उपलब्ध आहे. असेच सर्व आहे. आणि एवढंच काय, शिवाजी महाराजांचं पहिली फॉरेन बायोग्राफी म्हणजे फॉरेन भाषेमधली, म्हणजे इथं मुरगावचे आमदार आहेत त्यांना हे मुद्दाम मी सांगतोय, ही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 15 वर्षानंतर निर्माण झाली आणि ती कॉस्मिता गॉर्द या पोर्तुगीज नागरिकानं, तो मुरगावचा राहणारा, म्हणजे तो गोव्यातला मुरगावचा राहणारा, त्यांनी मुरगावमध्ये तिथं शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 15व्या वर्षानंतर 1695 शिवाजी महाराजांचं पोर्तुगीज भाषेतलं चरित्र लिहिलेलं आहे. हे एवढं त्यांना आकर्षण आहे. आणि वेगवेगळ्या पोर्तुगीजांनी लिहून लिहिलं आहे की शिवाजी महाराजांचं इथल्या लोकांना कोकणात ते कशा आख्यायिका आहेत, कसं निर्माण केलेलं आहे हे आहेच. एवढंच नाही की शिवाजी महाराजांच्या वेळेस इथे काहीचे वतनदार की शिवाजी महाराजांच्या विरुद्ध गेलेले होते, ते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हे राज्य देवाधर्माचं वस्तीस्थान म्हणून त्यांच्याशी सपोर्ट करण्यासाठी यासाठी सामील झालेले आहेत. असे खूप शिवाजी महाराज आणि गोवा ह्याचे हे खूप काही आपल्याकडे सर्व संदर्भ असताना काय, कारण ही जी नव्या काबीजादीमध्ये पुढे 18व्या शतकात पोर्तुगीजांनी इथल्या धर्माला, इथल्या भारतीय संस्कृतीला हात लावला नाही, कारण हे मोठं पुढं साम्राज्य निर्माण झालं. ह्या सर्वांनी म्हणजे पुढं संपूर्ण 18व्या शतकात संपूर्ण भारतावरच तो परिणाम झाला. सर्व काही ज्या परकीयांच्या ज्या गोष्टी होत्या त्या संपूर्ण पडल्या, आडव्या पडल्या, जे काही ते अत्याचार करत होते आणि तीर्थक्षेत्र मोकळी झाली. अशा प्रकारचा गोव्याचा ठळकपणे गोव्याशी आणि शिवाजी महाराजांशी संबंध आहे.
धन्यवाद श्री मदगे. अतिशय कमी शब्दात शिवाजी महाराज आमच्यासमोर उभे केले. हा प्रांत शिवाजी महाराजांचा. गोव्यात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझं जे वाचन झालेलं आहे त्यानुसार पोर्तुगीजांनी हा जो कोकण आहे, दक्षिण कोकण, हा मराठ्यांनाच देऊन टाकला होता, जो पोर्तुगीजांनी अमान्य केला होता. आणि महाराजांची कायम धारणा होती की हा प्रदेश आपला आहे सगळा, जो स्वराज्यात त्यावेळी नव्हता. जे आताच्या ज्या नव्या काबजादी आहेत तो भाग आपल्या स्वराज्याचाच होता, पण जुन्या काबजादी जे 2-3 जे तालुके होते, पारदेस, तिसवाडी आणि सासष्टी, तो सुद्धा भाग हा पोर्तुगीजांनी जो काय ट्रिटी ऑफ फ्रेंडशिप या अंतर्गत दिला होता, तो त्यांनी तो हे केला की हे राज्य आपलं आहे आणि गोवा हा आपला आहे. गोव्यात शिवाजी महाराज नवे नव्हते आणि परकेही नव्हते.